वाईट वस्तू आम्ही ठेवतच नाहीये. आय लव्ह यू. सेंटचं नाव आहे. सेंटचं नाव आहे. मस्त सेंट आहे बघा. नाक झाकून डोळे झाकून घेऊन टाका. अंगाचं साबण द्या. कुठल्या नटीचा पाहिजे? नटीचा नको, चांगला द्या. ही डायलॉग बघून तुमच्या लक्षात आलंच असेल, हो ना? 10 वर्ष बँकेत नोकरी करून अभिनयाच्या सृष्टीत आपला ठसा उमटविणाऱ्या अस्क्या अर्थात अशोक सराफ यांना सर्व सिनेसृष्टीत मामा म्हणतात. हे तर तुम्हाला माहितीच आहे, पण अशोक सराफ यांच्या जीवनातील अनेक गोष्टी तुम्हाला माहिती नसतील. पण आज अशोक सराफ यांच्या आयुष्यातील पडद्यामागील काही गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे. नमस्कार, मी प्रियंका आणि तुम्ही पाहताय शंखनाद आवाज सत्याचा. मराठी चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना कला क्षेत्रातील भरीव योगदानासाठी 2023 वर्षाचा मानाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झालाय. या निमित्त आज मी आपल्या समोर एक गोष्ट घेऊन आली आहे. 4 जून 1947 रोजी अशोक सराफ यांचा जन्म मुंबईत झाला. मूळचे बेळगावचे असणाऱ्या दक्षिण मुंबईतील चिखलवाडी या भागात त्यांचे बालपण गेले. 1980च्या दशकाच्या सुरुवातीपासून सराफांना मराठी चित्रपटांमध्ये प्रमुख भूमिका मिळाल्या. अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, सचिन पिळगावकर आणि महेश कोठारे यांच्या संयोजनाने 1985 पासून मराठी चित्रपटसृष्टीत कॉमेडी चित्रपटांची लाट निर्माण केली, जी एक दशकाहून अधिक काळ टिकली. 1982 मध्ये एक डाव भूताचा, तर 1985 मध्ये धूम धडाका, 1987 मध्ये गंमत जम्मत, 1989 मध्ये भूताचा भाऊ, तर 1989 मध्ये बाळाचे बाप ब्रह्मचारी, 1988 मध्ये अशी ही बनवाबनवी, तर 1991 मध्ये आयत्या घरात घरोबा हे प्रमुख नायक म्हणून त्यांच्या यशस्वी मराठी चित्रपटांमध्ये आहेत. बॉलिवूडमध्ये तर 1995 मध्ये त्यांनी करण अर्जुन, 1997 मध्ये एस बॉस, 2000 मध्ये जोरुका गुलाम, तर 2011 मध्ये सिंघम इत्यादी अनेक चित्रपटांमध्ये आणि डोंट वरी हो जाएगा या 2 हिंदी टेलिव्हिजन सिटकॉम मध्ये काम केले आहे. हा अभिनेता मराठी आणि हिंदी चित्रपटांसह दोन्ही भाषांमधील थिएटरमध्ये काम करण्यासाठी ओळखला जातो. 4 फिल्मफेअर मराठी पुरस्कारांसह अनेक पुरस्कार मिळाले आहेत. अशोक सराफ यांचे शिक्षण मुंबईतील DGT विद्यालयात झाले. त्यांना सुरुवातीपासून नाटकांची अतिशय आवड. वयाच्या 18व्या वर्षी त्यांनी शिरवाडकरांच्या ययाती आणि देवयानी या नाटकातील विदूषकांच्या भूमिकेद्वारा व्यावसायिक रंगभूमीवर प्रवेश केला. काही संगीत नाटकांतून देखील त्यांनी भूमिका केल्या. गजानन जागीरदार यांच्या दोन्ही घरचा पाहुणा या चित्रपटात त्यांनी छोटीशी भूमिका केली. त्यानंतर दादा कोंडके यांच्या पांडू हवालदार मधील इरसाल पोलीस, रामराम गंगाराम मधील म्हंद्या खाटीक अशा बहुढंगी भूमिका त्यांनी लिहिल्या साकारल्या. अशोक सराफ यांचा नाटक, सिनेमा आणि दूरचित्रवाणी या त्रिस्थळी काम सुरू आहे आणि प्रत्येक माध्यमात त्यांनी अभिनयाची पारितोषिके व पुरस्कार मिळवले आहेत. विनोदी पात्र साकारणारे अशोक सराफ यांचा स्वभाव मात्र शांत व केवळ मित्रमंडळींतच मिसळणारा आहे. त्यांच्या करिअर बद्दल जर सांगायचं झालं तर सराफ हे 1969 पासून चित्रपट आणि दूरचित्रवाणी उद्योगात कार्यरत आहेत. त्यांनी 250हून अधिक मराठी चित्रपटांमध्ये काम केले आणि त्यापैकी 100हून अधिक व्यावसायिकरित्या यशस्वी ठरले आहे. आता सांगतोय तुम्हाला अशोक सराफ आणि निवेदिता सराफ यांची प्रेम कहाणी. या प्रेम कहाणीबद्दल सांगायचं झालं तर प्रेमगीत या फिल्मीतील गीतकार इंदिवर यांनी लिहिलेल्या गीतांच्या ओळी आठवतात. ना उम्र की सीमा हो ना जन्मों का हो बंधन, ना उम्र की सीमा हो ना जन्मों का हो बंधन, जब प्यार करे कोई वो देखे केवल मन, नई रीत चला कर तुम ये रीत अमर कर दो. अशोक सराफ यांचे लग्न अभिनेत्री निवेदिता जोशी यांच्याशी झाल्याचे आपल्याला सगळ्यांनाच ठाऊक आहे. मात्र अशोक सराफ त्यांच्यामध्ये वयाने तब्बल 18 वर्षांनी मोठे असल्याचे फार काही जणांना ठाऊक
यांचा जन्म 4 जून 1947 रोजी झाला, तर निवेदिता जोशी सराफ यांचा जन्म 6 जून 1965 चा आहे. या दोघांच्या वयात तब्बल 18 वर्षाचे अंतर आहे. विशेष म्हणजे 1971 साली अशोक सराफ यांचा दोन्ही घरचा पाहुणा हा सिनेमा रिलीज झाला होता. त्यावेळी त्यांचे वय 24 वर्ष होते, तर निवेदिता सराफ हे 1971 साली केवळ 6 वर्षाच्या होत्या. पुढे सिनेसृष्टीत एकत्र काम करत असताना निवेदिता आणि अशोक सराफ एकमेकांच्या प्रेमात पडले आणि त्यांनी लग्न केले. तुम्हाला माहिती आहे का, अशोक सराफ यांना मराठी चित्रपट सृष्टीतील महानायक अशोक सम्राट किंवा मामा असे संबोधले जाते. का तर सांगतोय. कोल्हापूरकडे मामा म्हणणं हे लोक खूप मानाचं समजतात. एका चित्रपटाचं शूटिंग करत असताना त्यांचा कॅमेरामॅन त्यांच्या छोट्या मुलीला एकदा सेटवर घेऊन आला आणि तिला म्हणाला, हे बघ, हे कोण? हे अशोक मामा. त्या लहान मुलीला मामा म्हणायला सांगताना तोच सराफ यांना मामा म्हणू लागला. तिथे बाकी सगळे स्पॉट बॉईज आणि काम करणारी मंडळी होती. त्यांना काय म्हणायचं हा प्रश्नच होता. साहेब म्हणणं त्यांना लांबच वाटत होतं आणि अशोक तर ते म्हणू शकत नव्हते. मग त्यांनीही मामा म्हणायला सुरुवात केली. यानंतर सगळेच तिथे मामा म्हणू लागले. आता सांगायचं झालं तर त्यांचा मुलगा कोण आणि तो काय करतो, तर त्यांच्या मुलाचं नाव अनिकेत सराफ आहे आणि तो एक शेफ आहे. आता प्रश्न पडला असेल की खरं तर अशोक सराफ यांचे जवळचे मित्र लक्ष्मीकांत बेर्डे, सचिन पिडगावकर आणि महेश कोठारे यांची मुले अभिनयाच्या क्षेत्रात म्हणजेच अभिनय बेर्डे, श्रिया पिडगावकर आणि आदिनाथ कोठारे त्यांच्या वडिलांच्याच क्षेत्रात नाव कमवत आहेत. पण अनिकेत सराफ मात्र याला अपवाद ठरला आहे. का बरं झालं असं? तर विशेष म्हणजे हे वेगळे क्षेत्र निवडून त्याने आई निवेदिता सराफ यांचे स्वप्न पूर्ण केले आहे. त्याने बालपणी आई निवेदिताला स्वयंपाक करताना बघून त्याला देखील स्वयंपाकाची आवड निर्माण झाली. म्हणून त्याने अभिनयाऐवजी शेफ म्हणून करिअर करायचे ठरवले. अनिकेतचे शिक्षण भारतात नव्हे तर फ्रान्समध्ये झाले आहे. तो एक उत्कृष्ट शेफ असून पाश्चिमात्य पद्धतीचे जेवण खूप छान बनवतो. यूट्यूबवर निक सराफ या नावाने त्याचे जेवण बनवतानाचे अनेक व्हिडिओ देखील आहेत. सराफ यांनी विविध मराठी नाटके आणि हिंदी मालिकांमध्ये काम केले आहे. त्यानंतर त्यांनी अनिकेत टेलिफिल्म हे त्यांनी स्वतःचे प्रोडक्शन हाऊस विकसित केले, जे त्यांची पत्नी निवेदिता सराफ हाताळते. मित्रांनो, आजकाल कोणत्याही घटनेवर फोटोवर मीम्स तयार केले जातात. जुन्या चित्रपटातील डायलॉग्स, सीन्स किंवा गाणी यावरही लोक मीम्स बनवत असतात. अशोक सराफ यांनी अनेक भूमिका विनोदी साकारल्या होत्या. त्यांचे अनेक डायलॉग्सचे मीम्स बनवले आहेत. ते तुफान व्हायरल होत आहेत. आधी फक्त बनवाबनवी मधील डायलॉग्स मीम्स बनवत होते. पुढे अशोक मामांच्या प्रत्येक आयकॉनिक भूमिकेच्या तोंडून निघालेल्या वाक्यांवर मीम किंवा गाणी तयार होऊ लागली. सांगायचं झालं तर 70 रुपये वारले हा अशी ही बनवाबनवी मधल्या सर्वात फेवरेट डायलॉग्स पैकी एक आहे. चित्रपटांमध्ये धनंजय माने हे पात्र अशोक मामांनी साकारले होते. धनंजय या आपल्या मित्राला मदत करण्यासाठी आपल्या घरमालकाला फसवून त्यांच्याकडून पैसे काढून घेतो. घर सोडून दुसरीकडे राहायला जाताना तुम्ही दिलेले 70 रुपये वारले असं बोलून धनंजय पळ काढतो. तेव्हा प्रेक्षकांचं हसू आवरत नाही. आवडली नाही स्टोरी? चला तर मग पुन्हा भेटू एका नवीन गोष्टींसह. तोपर्यंत नमस्कार.